गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता मस्त सकाळी जगून लवकर उठून निघालो स्वामींचं दर्शन घ्यायसाठी. काहीतरी वाजलेत मला 5 वाजलेले आहेत आणि आता आम्हीच थोडेफार 4-5 जण मागं होतो. म्हणजे मानसी, अलंकार भाऊ आणि मी, पप्पा, आंटी वगैरेच मागं राहिलो होतो. कारण की 2-3 जण आम्ही लेट उठलो होतो म्हणून. बाकी मंडळी गेलेली आहे पुढे. तर आता आपण पण जाऊ चला स्वामींचं दर्शन घ्यायला. कसं दर्शन होतंय तुम्हाला नक्की दाखवीन मी. आता आपल्याला रस्त्याला लागलेलं आहे गणपतीचं मंदिर आणि इकडे मंदिर आहे, तिकडे चाललो आपण. चला आता मंदिरात जाऊ मस्त की आणि लाईनीला लावू दर्शनासाठी. आहे मंदिर, खूप लाईन आहे. बघूया कितीला गेला की दर्शनाला. चला आता आपण मंदिराच्या प्रवेश द्वार इकडून एंट्री करते आत. मी दर्शनासाठी लाईन लागला, दर्शनाची लाईन चालत असेल. बघूया गुरुवारात मंदिरात खूप गर्दी आहे. उभं राहायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. बघू शकतो मी. चला आता आपण पहिले आलोत श्री गुरु मंदिरामध्ये दर्शनाला. आजकालचे या चौकटीचे व्हाईट इकडं पाहण्याचे ते स्वामींच्या पायाचे ठसे आहेत. आता आपण निघालोत स्वामींच्या समाधी मठाकडे असतं की. पण आमचे मयूर भाऊ कुठे गेलेत काय माहिती. 2 जण नवरा बायको गायब झालेले आहेत. दोघंच फिरतात, कुठं फिरतात ते. आणि फॅमिली सगळे आमच्या पाठी आहे. तो जोडपा कुठं गेलाय काय कोणालाच पत्ता नाही. आणि आम्ही तर लोकेशन सांगितलं आहे, बघूया तिथं भेटतात का नाही आपल्याला. आत्ता आपण पोचलेलो आहेत स्वामींच्या समाधी मठाजवळ. आणि हा समाधी मठ स्वामींचा बघू शकता. गर्दी वगैरे आहे असं वाटते मला खूप. काय आज वारच आहे स्वामींचा, गुरुवार. जाऊन बघूया दर्शन किती वेळ लागेल तो. चला आता आपण खंडोबाच्या मंदिरात काढायचं. चला जाऊ मस्त की दर्शन वगैरे घेऊ. हा आहे खंडोबाचं मंदिर अक्कलकोटमधला. मला चला आता आपण आलेलो दर्शन वगैरे घेऊन. आता आपण इथून मस्त की फ्रेश वगैरे होऊ आणि निघू गाणगापूरला. आमचे मेंबर आहे बघा इथे नाश्ता बनवून घेतलेले आहेत. आता मस्त की नाश्त्याला मस्त की कांदे पोहे घेतलेत बनवायला. बाकी सगळी मंडळी बसलेली इथं, सगळे विचार करताना कसे बनवतील म्हणून. बघूया आता कसे आपली कांदे पोहे होतात. मस्त की आलूच्या वड्या घेतलेले आहेत फ्राय करायला.
बघा मंडळी सगळी बसलेली आहे. असं तर आलूचे वडे आपण मस्त तळून घेऊया. कांदा कापताना दाखवलं नंतर कांदे बनवायचे. सासू बघा एक हॅलो एक सासू बसते चिवडा खायला. चला कांदे पण झालेत रेडी. सगळी टेस्ट करूया. ते मंडळी बसले पोहे खायला. 3 प्लेट तर खाल्लेले आहेत, अजून बाकी आहेत 2-3 प्लेटी. आता किती केले बघा, 2-2 प्लेट खाऊन घेतले. 3री प्लेट चालू आहे त्यांची पण. आवाजला केले खायला. आता आपण अक्कलकोटवरून निघालेलो आहेत बॅग वगैरे घेऊन. बघा असं आता गाडी येते आपली, गाडीमध्ये मस्त बॅग वगैरे भरू. मग इथे निघू आपण लगेच गाणगापूरला जायला. गाणगापूरला जायला पण दुसऱ्या गाड्या केल्या की आपल्याकडच्या गाड्या जात नाही तिकडं, तिकडच्या त्यांच्याकडच्या गाड्या जातात. म्हणून दुसरी गाडी पण केलेली आहे. तर त्या गाड्या असतो वाट बघू. आपल्या आता गाणगापूरला जायला गाडी पण आलेली आहे, क्रूझर. सगळी बघा कशा भांडी गिंडी सगळा घेऊन बॅगी नेऊनच म्हणजे आलं सगळं. चला मित्रांनो आता आपण अक्कलकोटशी निघालोय गाणगापूरला जायला. क्रूझर गेलेले आहे बघू शकता. अर्धी मंडळी इकडे बसलेली आहे, बाकी मंडळी इकडे आहे. आणि एक गाडी लेडीजची पुढे गेलेली आहे. कंपनी आणि आपले आकाशचे. चला जाऊया. चला आपण आता गाणगापूरला पोहोचलेलो आहेत आणि मस्त काही भीम सगळी मंडळी सावलीमध्ये बसलेली आहेत. लस्सी वगैरे छाछ वगैरे पीत बसलेली आहेत मस्त की. आता सगळा थंडा वगैरे कोल्ड्रिंक वगैरे पिऊन घेऊ आणि मग जाऊ मंदिराकडे. चला आता आपण सगळे मस्त कोल्ड्रिंक वगैरे पिलेली आहे आणि आपण निघालो आहेत मंदिराकडे. बघू शकता बाकी मंडळी मागच आहे. आपण जाऊया मंदिरात मस्त की जाऊन दर्शन वगैरे घेऊ. चला मंदिरात पोचलेलो आहेत. खूप सारी गर्दी आहे बघू शकता. एवढी गर्दी आहे का मंदिरात बोलून सोय नाही आज. वरून गुरुवार आहे, लय म्हणजे लय हिशोब पलीकडे गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो गर्दीला खूप. चला आता आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे. मस्त की दर्शन झाला. वरून भूत वगैरे बघायला भेटले आम्हाला. आमच्या वहिनी नुसत्या घाबरलेल्या. लय घाबरले होते या सगळ्याजणी. मग काय ते आपल्याला काय नाही करत, ते त्यांच्या अंगात काय असतं त्या गोष्टीचा विषय असतो. आता चालत आपण गाडी जवळ मस्त इथनं लगेच गाडीत बसून निघू लगेच कडकडशी. तसं काय त्रास देत नाही.
थोडंसं उन्हाळ्यात चला आता आपण निघालेलो आहेत अशाच गाड्या सगळ्या अक्कलकोटवर ना. आता रस्त्यालाच मस्त कुठे बाहेर थांबून मस्त काय जेवण बनवू आज. काल पण जेवण बनवलं प्लॅन होता, काल काय बनवलं नाही, पण आज 100% बनवणार आम्ही जेवण. आम्ही आज ठामपणे विषय घेतलेले जेवण बनवायचा, तर कुठे जेवण बनवून थांबूया. चला मस्त की आता मी जेवण बनवलं थांबलेलो आहेत. जागा ती बाई इथून बघ एंट्री, मस्त पाण्याची पण सुविधा इथं आणि एकदम शांत वातावरण आहे मस्त की. मला वाटतं हा पण फक्त दत्ताचं मठ आहे असं वाटतं मला. तर कुत्री वगैरे. चला भांडी घ्या चला पटापट चला. चला सगळं सेटअप लावलेला आहे, फक्त पटापट बनवायची सुरुवात करायची आहे. चला जेवण मस्त रेडी झालेलं आहे. जेवायला आहे मस्त भात आणि मुगाची डाळ, लोणचा, पापड. असं काय हायवेच्या साईडला मस्त बसलो आम्ही जेवायला. आता सांगितलं मुगाची डाळ केले, भात, पापड, लोणचा आणि आंब्याचा कचुंबर. चला आता आम्ही घेतलीत काली महिना खायला. बघू शकता आपले काय ना करवंद बोलतात, इकडे काली महिना बोलतात. सगळी मंडळी खायला बसलेली आहेत. माझी बायको पण खायला बसली. काली महिना कॉस झालं असते का आता पण काली महिना गाव उर्फ करवंद. बिया टाकतो आली तर आली झाडा. आली पुढच्या वेळी येताना. चला आपण आता आलेलो आहोत जेजूरला आणि गाडी वगैरे पार्क करून मग एकदा रूम शोधतो. रूम पण भेगा लागतील. रूम बुक नव्हत्या केल्या. सध्याने पाऊस पण चालू झाला आहे, थोडा टेम पाऊस पडतोय. सगळं इकडे खाली झालेलं आहे. रूम शोधत आहे. आणि आता आम्ही रूम शोधत आहोत. आम्हाला या रूम भेटत नाही. हे आमचे दोन आलेले तिकडे तावा रूम बघायला काहीतरी भेटलेलं दिसतंय. मामा सगळ्या रूम भेटलेलीच वाटतं, बघूया. या इकडे बाजूला. आता आपली मस्त की बस पण आले. इथं आपण रूम बघितलेले आहेत. इथे 2 रूम घेतलेले आहेत जेंट्स आणि लेडीजसाठी. आणि बस पण आलेली आहे. सगळी माणसं वगैरे उतरतात. मग मस्त रूममध्ये जाऊन चला फ्रेश वगैरे होता. चला आता मस्त इथं फ्रेश वगैरे झालेलो आहेत आणि आपलं जेवण पण रेडी आलेलं आहे. मस्त जाऊन जेवू चला. चला मित्रांनो मस्त जेवलो वगैरे आणि आलो तर रूमवर. आता मस्त की आराम करूया. चला बाय बाय.